भारताचा पंतप्रधान हा फक्त चेहरा आहे की देशाची पूर्ण सिस्टम ड्राईव्ह करणारा इंजिन? आज आपण समजून घेणार आहोत भारताचा पंतप्रधान नेमका कसा काम करतो आणि सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सिस्टममध्ये कसं बसतं. या 15 मिनिटात तुम्हाला 3 गोष्टी क्रिस्टल क्लिअर होतील. 1. पंतप्रधान पदाचा सिस्टम, अधिकार आणि मर्यादा. 2. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व, विजन, गव्हर्नन्स, कम्युनिकेशन, पॉलिटिकल मॅनेजमेंट. शेवटी परीक्षेसाठी 10 झटपट पॉइंट्स, रिव्हिजन रॅप. आणि शेवटी मी एक असा प्रश्न टाकणार आहे ज्याचं उत्तर ऐकल्यावर तुम्हाला स्ट्रॉंग लीडर वर्सेस स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स हे कायम लक्षात राहील. आता तुम्ही मनात एक उत्तर ठेवा. पंतप्रधान सगळं ठरवतो, ट्रू की फॉल्स? एपिसोड संपेपर्यंत तुमचं उत्तर बदललं असेल. पंतप्रधान म्हणजे एकटा सुपरहिरो नाही, तो मंत्रिपरिषदेचा प्रमुख आहे आणि सरकारची दिशा ठरवणारा पिवट आहे. पंतप्रधानाचं मोठं काम धोरण ठरवणं, टीम बनवणं, संकटात निर्णय घेणं आणि सगळ्या मंत्रालयांना एकाच दिशेला ठेवणं. जसं सायकलला 2 चाकं असतात पण दिशा हँडल ठरवतं, तसं सरकारमध्ये मंत्रालय खूप पण दिशा समन्वय ठरवतो. पंतप्रधानाची ताकद साधारण 5 ठिकाणी दिसते. 1. मंत्रिमंडळाची रचना, कोणाला कोणतं मंत्रालय. 2. कॅबिनेट समन्वय, सर्व मंत्रालयांची दिशा एक करणे. 3. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा, रणनीती. 4. संसद नेतृत्व, सरकारची भूमिका मांडणे. 5. प्रशासनाचा टोन, योजना, प्राधान्य, लक्ष्य. इथे पटकन विचार करा, या 5 पैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं? तुमचं उत्तर शेवटी माझ्याशी कंपेअर करा. पंतप्रधान शक्तिशाली असतात पण मर्यादित नसतात. मर्यादा 4 ठिकाणी. 1. संसदेत बहुमत टिकणं गरजेचं. 2. मंत्रिपरिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार. 3. संविधानिक चौकट, रूल्स, प्रोसेसेस. 4. न्यायालयीन तपासणी, ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे पॉवर आहे पण ती नियमांच्या पट्टीत आहे. पंतप्रधान म्हणजे राजा नाही, तो लोकशाहीचा सीईओ आहे, ज्याला बोर्ड आणि नियमपुस्तक दोन्ही सांभाळावं लागतं. आता प्रश्न असा की या सिस्टीममध्ये नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कसं समजायचं? चला 4 लेन्स बघूया. 1. विजन, 2. गव्हर्नन्स, 3. कम्युनिकेशन, 4. पॉलिटिकल मॅनेजमेंट. या 4 लेन्समधून नेता समजला तर फक्त बातम्या नाही, पॅटर्न समजतो. आणि लक्षात ठेवा, पॅटर्न समजला की MCQ 10 सेकंदात सुटतात. पहिली लेन्स, विजन. नेतृत्वात विजन म्हणजे फक्त स्वप्न नाही. विजन इज इक्वल टू डिरेक्शन प्लस प्रायोरिटीज प्लस मेसेजिंग. मोदी यांच्या नेतृत्वात मोठ्या लक्ष्यांवर भर दिसतो. विकास, पायाभूत सुविधा, डिजिटल आणि भारताचा जागतिक रोल. पण विजन मोठं असेल तर प्रश्न येतो, लोकांपर्यंत परिणाम किती जलद पोहोचतो? याच पॉइंटवर गव्हर्नन्स महत्त्वाचं होतं. दुसरी लेन्स, गव्हर्नन्स. यात 3 शब्द लक्षात ठेवा: टार्गेट ओरिएंटेड, सेंट्रल कोऑर्डिनेशन आणि स्कीम बेस्ड डिलिव्हरी. परीक्षेत ही चेन वापरा: पॉलिसी, प्रोग्राम, डिलिव्हरी, आउटकम्स. उदाहरण, एखाद्या योजनेत लक्ष्य ठरलं की मंत्रालय, राज्य, जिल्हा, शेवटी लाभार्थी या सगळ्या लेयर्समध्ये काम चालतं. तुम्हाला एक चॅलेंज: पॉलिसी टू डिलिव्हरी यामधली सर्वात कमकुवत कडी कोणती असते? दाखवा, राज्य, जिल्हा की ग्राउंड स्टाफ? पुढच्या भागात आपण याचं उत्तर केस लॉजिकने पाहू. तिसरी लेन्स, कम्युनिकेशन. नेतृत्वात कम्युनिकेशन म्हणजे थेट जनतेशी संवाद, सोपं फ्रेमिंग आणि नॅरेटिव्ह तयार करणं. राजकारणात संदेश हा फक्त माहिती नसतो, तो मोबिलायझेशन असतो. म्हणजे लोकांना जोडून ठेवणं, विश्वास देणं, अजेंडा सेट करणं. कधीकधी निर्णयापेक्षा संदेश मोठा होतो आणि कधी संदेश निर्णयाला वेग देतो. हीच पॉलिटिकल कम्युनिकेशनची ताकद आहे. चौथी लेन्स, पॉलिटिकल मॅनेजमेंट. लोकशाहीत सरकार चालवायला पॉलिटिकल सपोर्ट लागतो. बहुमत किंवा आघाडी, संसद रणनीती, संघटन आणि निवडणूक व्यवस्थापन. भारतामध्ये मतदारांचा मूड पटकन बदलू शकतो. म्हणून त्रिकोण लक्षात ठेवा: कम्युनिकेशन प्लस डिलिव्हरी प्लस ऑर्गनायझेशन. हे 3ही स्थिर असतील तर सरकार टिकतं. इथे एक प्रश्न: सरकार लोकप्रिय असणं आणि कार्यक्षम असणं दोन्ही सारखं असतं का? हा प्रश्न परीक्षेतही येतो आणि वास्तवातही. आत्तापर्यंत पंतप्रधान पद म्हणजे सिस्टमचा पिवट आहे. पंतप्रधानाचे अधिकार आणि मर्यादा दोन्ही आहेत. आणि मोदी यांचं नेतृत्व 4 लेन्समधून समजतं: विजन, गव्हर्नन्स, कम्युनिकेशन आणि पॉलिटिकल मॅनेजमेंट. आता शेवटचा भाग, रिव्हिजन रॅप. 10 झटपट पॉइंट्स नोट करा. 1. पंतप्रधान मंत्रिपरिषदेचे प्रमुख. 2. मंत्रिपरिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार. 3. मंत्र्यांची निवड व वाटपात पंतप्रधानाची महत्त्वाची भूमिका. 4. कॅबिनेट समन्वय म्हणजे एकसंध धोरण.
5. बहुमत टिकवणे म्हणजे सरकार टिकवण्याची अट. 6. पंतप्रधान शक्तिशाली पण संविधानिक मर्यादेत. 7. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख भूमिका. 8. कम्युनिकेशन म्हणजे जनमत आणि नॅरेटिव्ह निर्माण. 9. गव्हर्नन्स म्हणजे पॉलिसी टू डिलिव्हरी टू आउटकम्स. 10. नेतृत्व समजण्यासाठी 4 लेन्स विजन, गव्हर्नन्स, कम्युनिकेशन आणि पॉलिटिकल मॅनेजमेंट. या 10 पैकी तुम्ही कोणता पॉइंट सगळ्यात जास्त स्कोरिंग मानता? मी सांगतो 2, 5, 9 हे उत्तरात खूप कामाचे. आता शेवटचा क्लिफहँगर प्रश्न. भारतासारख्या लोकशाहीत स्ट्रॉंग लीडरशिप आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स यांचा बॅलन्स कसा ठरतो? नेता मजबूत असेल तर संस्था कशा मजबूत राहतील? आणि संस्था मजबूत असतील तर नेता निर्णय जलद कसा घेईल? पुढच्या एपिसोडमध्ये लीडरशिप वर्सेस इन्स्टिट्यूशन्स, संघर्ष की समन्वय? तुम्हाला पुढचा भाग हवा असेल तर मला येस पार्ट 2 असं पाठवा. मी त्यात मॉडेल आन्सर, UPSC स्टाईल, 5 MCQ आणि 5 मेन्स पॉइंट्स देईन.